गाय गोठा अनुदान 2026 शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे गाय, म्हैस किंवा इतर दुधाळ जनावरे आहेत आणि तुम्हाला जनावरांसाठी पक्का गोठा बांधायचा आहे, पण गोठा बांधण्यासाठी येणारा खर्च परवडत नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गाय गोठा अनुदान योजनेबद्दल अगदी सोप्या भाषेत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। गोठा बांधण्यासाठी शासनाकडून मदत कशी मिळू शकते? कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो? अर्ज कुठे करायचा? कागदपत्रे कोणती लागतात? गोठा मंजूर झाल्यानंतर पुढे काय प्रक्रिया असते? पैसे थेट खात्यामध्ये येतात का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या गावामध्ये या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेमके कोणाकडे संपर्क करायचा? या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक-एक करून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ मध्येच बंद करू नका। आणि तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याला गोठा अनुदानाची गरज असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। गाय गोठा अनुदान म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम आपण समजून घेऊया की गाय गोठा अनुदान म्हणजे काय। शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांसाठी सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीचा गोठा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। गाय किंवा म्हैस सतत उघड्यावर बांधून ठेवली तर पावसाळ्यामध्ये चिखल, पाणी, थंडी आणि विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात। उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास होतो, त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि दूध उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता असते। यासाठी ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गोठा बांधकामासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होऊ शकते। मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या। गोठा अनुदानाची रक्कम, पात्रता, मंजुरीची पद्धत आणि प्रत्यक्ष लाभाच्या अटी या संबंधित योजना, ग्रामपंचायत आणि त्या वर्षाच्या शासन निर्णयानुसार बदलू शकतात। त्यामुळे सोशल मीडियावर एखादी ठराविक रक्कम सांगितली म्हणून ती प्रत्येक शेतकऱ्याला मिळेलच असे नाही। तुमच्या गावातील संबंधित ग्रामपंचायत किंवा अधिकृत कार्यालयामध्ये सध्याची अट आणि मंजूर रक्कम नक्की तपासा। शेतकऱ्यांना गोठ्याची गरज का आहे? आता थोडं महत्त्वाचं समजून घेऊया। शेतकऱ्यांसाठी जनावरे ही केवळ जनावरे नसतात। गाय, म्हैस किंवा इतर दुधाळ जनावरे ही अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतात। दूध विक्रीतून दररोज किंवा नियमित उत्पन्न मिळू शकते। त्यामुळे जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे। गोठा चांगला असेल तर जनावरांना पाऊस, ऊन आणि थंडीपासून संरक्षण मिळते। गोठ्यात शेण आणि मूत्र व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते। स्वच्छता राखता येते। जनावरांना चारा आणि पाणी व्यवस्थित देता येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे जाते। म्हणूनच गोठा बांधकामासाठी मिळणारे शासकीय सहाय्य शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते। कोणाला गाय गोठा अनुदान मिळू शकते? आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न। गाय गोठा अनुदानासाठी कोण पात्र असू शकते? सामान्यतः संबंधित शासकीय योजनेच्या निकषांनुसार ग्रामीण भागातील पात्र कुटुंबे, शेतकरी आणि जनावरे असलेले लाभार्थी यांचा विचार केला जाऊ शकतो। मात्र प्रत्येक योजनेचे निकष वेगळे असतात। उदाहरणार्थ, लाभार्थ्याकडे जनावरे असणे आवश्यक असू शकते। ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्य असणे आवश्यक असू शकते। शेतकरी किंवा कुटुंबाची संबंधित नोंद असणे आवश्यक असू शकते। काही योजनांमध्ये सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या प्राधान्य असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। काही ठिकाणी रोजगार हमी किंवा मनरेगा अंतर्गत असलेल्या कामांच्या निकषांचा विचार केला जाऊ शकतो। त्यामुळे फक्त गाय आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपोआप अनुदान मिळते असे समजू नका।
अंतिम पात्रता संबंधित अधिकारी आणि योजनेच्या सध्याच्या नियमांनुसार ठरते. गोठा अनुदानासाठी कोणती कागदपत्रे लागू शकतात? आता कागदपत्रांबद्दल बोलूया. अर्ज करताना सामान्यतः खालीलपैकी काही कागदपत्रांची आवश्यकता लागू शकते. सर्वप्रथम आधार कार्ड, त्यानंतर बँक पासबुकची प्रत, जमिनीशी संबंधित कागदपत्रे लागू असल्यास मोबाईल नंबर, ग्रामपंचायत किंवा संबंधित यंत्रणेकडे असलेली लाभार्थी नोंद, जनावरांची माहिती आणि योजनेनुसार मागितली जाणारी इतर कागदपत्रे. काही प्रकरणांमध्ये फोटो किंवा इतर प्रमाणपत्रांचीही आवश्यकता लागू शकते. पण पुन्हा एकदा सांगतो, सर्व कागदपत्रे प्रत्येक योजनेमध्ये समान असतीलच असे नाही. म्हणून अर्ज करण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा संबंधित कार्यालयामध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी नक्की घ्या. अर्ज कुठे करायचा? आता प्रश्न येतो, गाय गोठा अनुदानासाठी अर्ज कुठे करायचा? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक शेतकरी चुकीच्या ठिकाणी माहिती शोधत राहतात. तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वप्रथम चौकशी करा. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी किंवा संबंधित योजनेचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडून माहिती घ्या. जर ही योजना रोजगार हमी किंवा इतर शासकीय यंत्रणेमार्फत राबवली जात असेल तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील प्रक्रिया समजून घ्या. तुमच्या तालुक्यातील संबंधित पंचायत समिती किंवा ब्लॉक स्तरावरील कार्यालयातूनही माहिती घेता येऊ शकते. म्हणून सर्वप्रथम तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये चौकशी करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. अर्ज केल्यानंतर काय होते? समजा तुम्ही अर्ज केला. आता पुढे काय? अर्ज केल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून तुमच्या अर्जाची तपासणी केली जाऊ शकते. तुमची पात्रता तपासली जाऊ शकते. जागेची पाहणी किंवा इतर आवश्यक पडताळणी केली जाऊ शकते. त्यानंतर उपलब्ध निधी, योजनेचे निकष आणि मंजुरीच्या प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही केली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर गोठा बांधकामासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक सूचना दिल्या जाऊ शकतात. इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मंजुरी मिळण्यापूर्वी स्वतःहून मोठा खर्च करून बांधकाम सुरू करू नका. कारण प्रत्येक योजनेमध्ये काम सुरू करण्याच्या आणि खर्च दाखवण्याच्या अटी वेगळ्या असू शकतात. अधिकाऱ्यांकडून स्पष्ट सूचना घेतल्यानंतरच पुढे जा. गोठा बांधताना काय काळजी घ्यावी? आता आपण गोठा बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहूया. सर्वप्रथम गोठ्याची जागा निवडताना पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशी जागा निवडा. पावसाचे पाणी गोठ्यात साचणार नाही याची काळजी घ्या. गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी योग्य व्यवस्था असावी. जनावरांना पुरेशी जागा मिळाली पाहिजे. चारा ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवणे फायदेशीर ठरते. पाण्याची सोय जवळ असावी. शेण आणि मूत्र बाहेर जाण्यासाठी योग्य निचरा असावा. गोठ्याची जमीन स्वच्छ ठेवता येईल अशा पद्धतीने बांधकाम करणे महत्त्वाचे आहे. कारण गोठा सुंदर दिसण्यापेक्षा जनावरांसाठी सुरक्षित आणि उपयोगी असणे जास्त महत्त्वाचे आहे. अनुदानाची रक्कम किती? आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न. गोठा बांधण्यासाठी किती रुपये मिळतात? याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या रकमा सांगितल्या जातात. काही ठिकाणी एका विशिष्ट रकमेचा उल्लेख केला जातो. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मंजूर होणारी रक्कम संबंधित योजना, शासन निर्णय, बांधकामाचे स्वरूप, मंजूर अंदाजपत्रक आणि स्थानिक अंमलबजावणीच्या नियमांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे प्रत्येकाला एवढेच रुपये मिळणार असा दावा करणे योग्य नाही. तुमच्या गावासाठी आणि सध्याच्या आर्थिक वर्षासाठी लागू असलेली रक्कम ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून तपासा. यामुळे चुकीच्या माहितीमुळे तुमचा गैरसमज होणार नाही.
पैसे हातात मिळतात का? हा प्रश्नसुद्धा अनेक शेतकरी विचारतात. शासकीय योजनांमध्ये आर्थिक लाभ देण्याची पद्धत योजनेनुसार वेगवेगळी असू शकते. काही ठिकाणी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये निधी जमा होऊ शकतो. काही कामांमध्ये मोजमाप, बिल, कामाची प्रगती किंवा इतर प्रक्रियेनुसार निधीची कार्यवाही होऊ शकते. त्यामुळे अर्ज मंजूर झाला म्हणजे लगेच पूर्ण रक्कम खात्यामध्ये जमा होईलच असे नाही. कामाची नोंद, मोजमाप, कागदपत्रे आणि संबंधित विभागाची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असू शकते. अर्ज करताना दलालांपासून सावध राहा. शेतकरी बांधवांनो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सरकारी योजनेचे नाव घेऊन काही लोक शेतकऱ्यांकडून पैसे मागतात. तुमचा गोठा मंजूर करून देतो, तुमचे नाव यादीत टाकतो, अनुदान लगेच खात्यामध्ये जमा करून देतो, असे सांगून पैसे मागितले जात असतील तर सावध रहा. कोणालाही आधारचा OTP, बँकेचा OTP, ATM पिन किंवा इंटरनेट गिनचा पासवर्ड देऊ नका. तुमची महत्त्वाची कागदपत्रेही अनोळखी व्यक्तीला देताना काळजी घ्या. सरकारी योजनेची माहिती अधिकृत कार्यालयातून तपासा. तुमचे नाव यादीमध्ये आहे का? काही शेतकरी म्हणतात, माझ्या गावामध्ये काही लोकांना गोठा मिळाला, पण माझे नाव का नाही? असे होऊ शकते. कारण पात्रता, उपलब्ध निधी, प्राधान्यक्रम, अर्जाची स्थिती आणि संबंधित योजनेचे निकष यानुसार लाभार्थी निवडली जाऊ शकतात. म्हणून जर तुमचे नाव आले नसेल तर शांत बसू नका. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुमच्या अर्जाची किंवा लाभार्थी नोंदीची स्थिती विचारा. तुमचा अर्ज प्रलंबित आहे का? काही कागदपत्रे बाकी आहेत का? तुमची पात्रता पूर्ण होत नाही का? की निधी उपलब्ध नाही? याचे कारण अधिकृतपणे जाणून घ्या. शेतकऱ्यांनी कोणती चूक करू नये. गाय गोठा अनुदानासाठी अर्ज करताना काही सामान्य चुका टाळा. पहिली चूक, अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करणे. दुसरी चूक, मोबाईल नंबर चुकीचा देणे. तिसरी चूक, बँक खात्याची माहिती चुकीची देणे. चौथी चूक, मंजुरीपूर्वी बांधकाम सुरू करणे. पाचवी चूक, अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे. आणि सहावी सर्वात मोठी चूक, YouTube किंवा WhatsAppवर मिळालेली माहिती अंतिम सत्य समजणे. माहिती मिळवण्यासाठी YouTubeचा उपयोग करा, पण अंतिम निर्णयासाठी संबंधित सरकारी कार्यालयातील अधिकृत माहिती नक्की तपासा. छोट्या शेतकऱ्यांसाठी गोठा का महत्त्वाचा? आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी 1 किंवा 2 जनावरांपासून दुग्ध व्यवसाय करतात. अशा शेतकऱ्यांसाठी गोठा बांधण्याचा खर्चसुद्धा मोठा असू शकतो. म्हणून शासनाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या योजनांचा योग्य प्रकारे लाभ मिळाला तर शेतकऱ्यांना मोठी मदत होऊ शकते. गोठा तयार झाल्यानंतर जनावरांना सुरक्षित जागा मिळते. स्वच्छता राखणे सोपे जाते. चारा व्यवस्थित ठेवता येतो. पाण्याची व्यवस्था करता येते. शेणाचा उपयोग सेंद्रिय खत तयार करण्यासाठी करता येतो. यामुळे शेती आणि पशुपालन या दोन्ही गोष्टींचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. गोठा आणि शेती यांचा संबंध. शेतकरी बांधवांनो, आपण शेतीमध्ये रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचाही वापर करतो. जनावरांपासून मिळणारे शेण हे शेतासाठी उपयुक्त साधन आहे. त्यापासून शेणखत, कंपोस्ट किंवा इतर सेंद्रिय खत तयार करता येते. म्हणूनच चांगला गोठा म्हणजे फक्त जनावरांना ठेवण्याची जागा नाही. तो शेतकऱ्याच्या संपूर्ण शेती व्यवस्थेचा एक भाग आहे. जनावरांचे शेण व्यवस्थित गोळा झाले तर ते शेतामध्ये वापरता येते. यामुळे शेतातील सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होऊ शकते. तुमच्या गावात योजना सुरू आहे का हे कसे कळेल? हा प्रश्न खूप सोपा आहे.
तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये जा. तेथे विचारा, गाय गोठा बांधकामासाठी सध्या कोणती योजना सुरू आहे. त्यानंतर विचारा, या योजनेची पात्रता काय आहे. अर्ज कुठे करायचा. कागदपत्रे कोणती लागतील. सध्या अर्ज स्वीकारले जात आहेत का. लाभार्थी निवड कशी होणार आहे. आणि मंजूर रक्कम आणि बांधकामाचे मापदंड काय आहे. हे 5-6 प्रश्न विचारले तर तुम्हाला योग्य माहिती मिळण्यास मदत होईल. एक महत्त्वाची सूचना. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण गाय गोठा अनुदानाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. पण योजनांचे शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गाय गोठा अनुदानाबद्दल सविस्तर माहिती घेतली. गोठा अनुदानासाठी पात्रता काय असू शकते, कोणती कागदपत्रे लागू शकतात, अर्ज कुठे करायचा, अर्ज केल्यानंतर कोणती प्रक्रिया होऊ शकते आणि गोठा बांधताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, हे आपण समजून घेतले. जर तुमच्याकडे गाय, म्हैस किंवा इतर दुधाळ जनावरे असतील आणि तुम्हाला गोठा बांधायचा असेल, तर सर्वप्रथम तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये चौकशी करा. सध्या योजना सुरू आहे का, अर्ज स्वीकारले जात आहेत का, तुमची पात्रता काय आहे आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, याची अधिकृत माहिती घ्या. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा यूट्यूबवर वेगवेगळ्या रकमा आणि नियम सांगितले जातात. परंतु शासनाचे नियम वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे या व्हिडिओमधील माहिती मार्गदर्शनासाठी घ्या आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित शासकीय कार्यालयाकडून माहिती नक्की तपासा. तसेच गोठा मंजूर होण्यापूर्वी स्वतःहून बांधकाम सुरू करू नका. संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच पुढील प्रक्रिया करा. कोणताही दलाल अनुदान मंजूर करून देतो म्हणून पैसे मागत असेल तर सावध राहा. आधारचा OTP, बँकेचा OTP, ATM पिन किंवा UPI पिन कोणालाही देऊ नका. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.